नमस्कार. आळंदीमधल्या खासगी वारकरी शिक्षण संस्थेतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. 376चं प्रकरण आता वेगळ्या वळणावर जात आहे. हे प्रकरण थोडंसं बाजूला राहतंय आणि आता नवंच प्रकरण बाहेर येत असताना आपल्याला पाहायला मिळते की 8 जुलैला शेगाव पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झालेला होता. 376चा आणि या 376च्या गुन्ह्यामध्ये आरोपी आहेत अण्णासाहेब आंधळे, जो गुन्हेगार आहेत. आता एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. सुनीता आंधळेसारखे वारकरी शिक्षण संस्थेमध्ये आणि वारकरी असणारे लोक अशा प्रकारे खालच्या पातळीवर जाऊन काही गोष्टी करणार असतील, पोलिसांकडून अशा आरोपींना मात्र अटक होत नाही. पोलिसांनी अटक केल्याच्या नंतर चार्जशीट दाखल केल्यानंतर नेमके दोषी कोण असतील या सगळ्या गोष्टी कळणारच आहेत. मात्र आरोपी आणि पीडित यांच्या नातेवाईकांमध्ये जेव्हा हाणामाऱ्या होतील, जेव्हा कोणाचा तरी एखाद्याचा खून पडेल, तेव्हा पोलिसांना जाग येणार आहे का? अशा प्रकारचा सवाल पोलिसांना विचारला जातोय. आळंदी आणि शेगाव पोलिसांकडून आरोपीला अटक केली जात नाही. आरोपीकडून सोशल मीडियावर सदर मुलीचे व्हिडिओ, फोटो शेअर केले जात आहेत. त्याहीपेक्षा वेगळं त्यांच्या अकाउंटवरून काही फेसबुकचे अकाउंट आहेत, ते जाणीवपूर्वक त्या व्हिडिओला शेअर करत आहेत. त्यांच्या कास्टच्या लोकांकडून किंवा मग त्यांच्या जातीला टार्गेट केलं जातं, म्हणून हेही आमच्या जातीचं काम आहे असं म्हणत हे व्हिडिओ सोशल मीडियाच्या माध्यमावर टाकत आहेत. त्यामुळे अत्यंत गंभीर प्रकार निर्माण झालेला आहे. पीडित मुलीचे नातेवाईक जे आहेत, मुलीचे नातेवाईक म्हणत आहेत की आम्ही काही हातामध्ये बांगड्या भरलेल्या नाहीत. आता हे प्रकरण थोडंसं बाजूला राहतं आणि काही वेगळ्या गोष्टी आपल्याला या ठिकाणी पाहायला सुनीता आंधळे यांचे काही कांड, काही कुकर्म आपल्याला पाहायला मिळतात. 2008 मध्ये सुनीता आंधळे आणि तिथल्या एका महाराजाचे अनैतिक संबंध होते. मिळालेल्या माहितीनुसार सुनीता आंधळे आणि तिथल्या एका वारकरी संप्रदायामध्ये असलेल्या व्यक्तीचे म्हणजे तो सध्या महाराज आहे आणि आताही जिवंत आहे. तर कुठल्यातरी एखाद्या मठावर बसलेले आहेत असे सांगितले आणि त्या महाराजाचे आणि सुनीता आंधळे यांचे काहीतरी अनैतिक संबंध होते आणि त्या महाराजापासून सुनीता आंधळे यांना दिवस गेले आणि त्याच्यानंतर त्या गरोदर असताना त्यांच्यावर काही वेगळे प्रसंग आले असं म्हणत सुनीता आंधळे यांनी तिथल्या पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली. सदरील व्यक्तीच्या विरोधामध्ये हे प्रकरण पोलीस ठाण्यामध्ये गेलं आणि त्या पोलीस ठाण्यातल्या प्रकरणामधून नेमकं काय निष्पन्न झालं हे चांगल्या प्रकारे सुनीता आंधळे सांगू शकतात. ज्यांना वाटतं सुनीता आंधळे फार धुतल्या तांदळाच्या आहेत, त्यांना गोवलं जाते, त्यांची भली मोठी इमारत उभी केली आणि ते लोकांच्या डोळ्यामध्ये खुपते. त्यांनी फार कष्ट करून या सगळ्या गोष्टी उभारल्या आहेत. त्या वारकरी संस्था चालवतात, मुलींना शिकवतात आणि त्यांच्यापेक्षा वेगळी संस्था कोणाचीच मोठी नाहीये. त्यांची संस्था फार मोठी आहे आणि म्हणून त्यांचे विरोधक त्यांना बदनाम करतायत. असं त्यांच्या लाभार्थी समर्थकांना आता कसले लाभ त्यांना त्यांच्याकडून मिळतायत आणि त्या कुठल्या लाभाच्या परतफेडीमध्ये त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करतायत, त्यांच्यासाठी काही प्रश्न आहेत. तर 2008 मध्ये हे काही प्रकरण झालं होतं. त्या प्रकरणामध्ये सुनीता आंधळे यांना सदरच्या स्थानिकच्या एका महिला लोकप्रतिनिधींनी केसाला पकडून असं ओढत नेत भर चौकामध्ये नेऊन फटकावलं होतं. तर ते नेमकं कशामुळे फटकावलं होतं, त्यांनी ते बाहेर येऊन सांगावं. जर नसेल सांगायचं, त्यांना जे कोणी कव्हर करतायत, आजच्या घडीला पत्रकार म्हणून त्यांना जे कोणी कव्हर करतायत, त्यांनी त्यांना सांगावं की हे असं असं प्रकरण होतं, माझ्यावर अत्याचार झाला होता, की माझ्यावर जबरदस्ती झाली होती, की मी सहमतीने कुठे गेले होते आणि म्हणून त्यांचा गर्भपात झाला किंवा काही वेगवेगळ्या गोष्टी आहेत. त्यांना बदनाम करण्याचा घाट घातला, त्यांना बदनाम करण्याचा कट रचलाय. त्या फार पवित्र आहेत, फार फार निष्कलंक आहेत, त्या फार अत्यंत चांगल्या आहेत असं म्हणणाऱ्या लोकांनी या प्रश्नाचं उत्तर द्यावं. अहिल्यानगर जिल्ह्यातल्या शेवगाव तालुक्यामध्ये एका अल्पवयीन मुलीचं अपहरण होतं. तिला एका खासगी संस्थेमध्ये डांबून ठेवलं जातं. आधी लग्नासाठी दबाव टाकला जातो आणि त्याच्यानंतर अत्याचार होतो. नंतर ती तिथून सुटते. पण या प्रकरणामध्ये प्रसिद्ध महिला कीर्तनकार सुनीता आंधळे यांचं नाव समोर येतंय. पण आता त्यातही एक धक्कादायक माहिती समोर येत आहे. नेमकं प्रकरण काय आहे? सुनीता आंधळेची यामध्ये नेमकी भूमिका काय होती? सुनीता आंधळेला पोलिसांनी का पकडलं नाही? तसेच सुनीता आंधळेच्या संस्थेमध्ये हा भयानक प्रकार कशाप्रकारे घडला आणि पोलिसांनी पकडलेल्या आरोपीने काय सांगितलं, याबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेऊयात. परंतु त्याआधी जर तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या. सोबतच हा व्हिडिओला देखील एक लाईक नक्की करा. चला तर व्हिडिओमध्ये पाहूयात काय आहे संपूर्ण बातमी. अहिल्यानगरमधील शेवगाव जिल्हा, तिथे ही तरुणी एकटीच राहत होती. तिच्या शेजारच्या गावामधल्या जनाबाई आंधळे यांनी तिला शेतामध्ये चल म्हणून सोबत घेतलं. जुनी ओळख असल्यामुळे मुलगी सुद्धा त्यांच्यासोबत जाण्यास तयार झाली आणि पुढे आल्याच्या नंतर एक चारचाकी गाडी जी होती ती समोर उभी होती. त्यामध्ये बसायला तिला सांगण्यात आलं, मात्र तिने नकार दिला. अखेर त्या गाडीमध्ये जनाबाईंनी तिला ढकललं. मुलीने आरडाओरडा करण्याचा प्रयत्न केला, पण गाडीमध्ये बसलेला अण्णासाहेब आंधळे, जो आरोपी क्रमांक 1 आहे, हा जनाबाईचा मुलगा आहे. त्याने ॲसिडची बाटली त्या मुलीला दाखवली आणि जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर मुलगी गप्प बसली. तिला आळंदीला नेण्यात आलं.
तिथे अण्णासाहेबांनी तिला लग्नाची मागणी घातली, परंतु तिने नकार दिला आणि इथेच एंट्री होते सुनीता आंधळेची. तर लग्नाला नकार दिल्यामुळे संतापलेल्या अण्णासाहेबांनी तिला आळंदीमध्ये सुनीता आंधळे हिच्या श्री भगवान बाबा वारकरी संस्थेमध्ये डांबलं. तिच्यावर अत्याचार केला, तिच्यासोबत फोटो काढले. नंतर तिने पोलिसांना फोन केला. पोलीस घटनास्थळी आले आणि तिची सुटका झाली. आता हे झालं या स्टोरीचं पहिलं व्हर्जन. आता दुसरं व्हर्जन सुद्धा समोर आलंय. आता त्यामध्ये सुनीता आंधळे आणि अण्णासाहेब आंधळे हे एकाच गावचे असल्याचं समोर आलं आहे. अण्णासाहेब हा सुनीता यांचा पुतण्या असल्याची माहिती आहे. त्यांच्यामध्ये आणि पीडितेमध्ये प्रेमसंबंध होते. दोघे जण पळून आळंदीला आले. मात्र ऐनवेळी लग्न झालं नाही. त्या वादामध्ये मुलीने मुलाविरोधात तक्रार दिली. मात्र मुलगा काकूच्या म्हणजे सुनीता आंधळेच्या आश्रमामध्ये जेव्हा प्रेयसीला म्हणजे होणाऱ्या सुनेला घेऊन गेला, तेव्हा त्यांनी कुठलेही आक्षेप न घेता तिथे ठेवून घेतलं, असं सुद्धा सांगण्यात आलं. आता या सगळ्या मुद्द्यावरती आणि या दोन व्हर्जन्सवरती खूप सारे प्रश्न आहेत आणि त्याची उत्तर शोधण्याचा आपण या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत. आता पहिला प्रश्न जर आपण पाहिला तर अपहरण आणि अत्याचार जूनमध्ये झाले तर तक्रार जुलैमध्ये का देण्यात आली? आता याचं उत्तर मुलीच्या वडिलांनी देताना सांगितलं. या प्रकरणामध्ये तिच्या सगळ्या कुटुंबाला संपवण्याची धमकी अण्णासाहेब आंधळे यांनी दिली होती, म्हणून आम्ही घाबरून काहीच बोललो नाही, असंही त्यांचं म्हणणं होतं. पण तेव्हा त्यांनी मुलीचं लग्न दुसऱ्या ठिकाणी ठरवण्याचा प्रयत्न केला, तेव्हा अण्णासाहेबांनी होणाऱ्या सोयऱ्यांना त्यांच्या आणि तिचे फोटो दाखवून तिला धमकावून ते लग्न मोडलं आणि आता डोक्यावरून पाणी जाते असं त्यांना वाटेल आणि त्यांनी पोलिसांमध्ये तक्रार दिली. आता दुसरा मुद्दा म्हणजे गुन्हा दाखल होऊन सुद्धा अनिता आंधळे फरार का आहेत? याबाबत त्यांनी सोशल मीडियावर एक स्टेटमेंट दिलं आहे. त्यांचं म्हणणं असं आहे की मीच पोलिसांना फोन केला आणि त्या मुलीला पोलीस स्टेशनला घेऊन गेले. नंतर आम्ही सुद्धा तिथे होतो. सगळी स्टोरी सांगितली आणि पोलिसांनी तुमचे यात काही रोल नाही, तुम्ही जाऊ शकता असं सांगितलं आणि आणि म्हणून आम्ही गेलो, असं सुनीताताई यांनी सांगितलं आहे. आता मुद्दा असा आहे की जर त्या निर्दोष आहेत असं त्यांचं म्हणणं आहे, हे त्यांनाही माहिती आहे, तर त्या फरार का आहेत? हा सुद्धा प्रश्न अनुत्तरितच आहे. तिसरा मुद्दा म्हणजे पोलिसावर होणारा आरोप. या प्रकरणामध्ये पोलिसावरती दिरंगाईचा आरोप होतोय. म्हणजे या प्रकरणामध्ये पीडितेच्या वडिलांनी पोलीस मदत करत नसल्याचं म्हटलं आहे. मुद्दामपणे वागतायत असंही त्यांनी सांगितलं आहे. पोलिसांनी किती आरोपी अटक केले आणि आंधळेताई सराईत गुन्हेगार नसतील तर त्या अजून का सापडत नाहीत? हा सुद्धा मोठा प्रश्न आहे. त्यांना काही सामाजिक आणि राजकीय पाठबळ आहे का, ज्यामुळे पोलिसांवरती दबाव आहे असंही बोललं जाते. त्यामुळे भगवान बाबासारख्या अत्यंत मोठ्या संतांच्या नावाने या संस्थेमध्ये जे काही घडते ते अतिशय धक्कादायक आहे. पूर्वी सुद्धा आळंदीमध्ये काही वारकरी शिक्षण संस्थांमध्ये आक्षेपार्ह घटना घडल्याच्या समोर आल्या होत्या. मात्र या घटनांमुळे सगळेच बदनाम होत आहेत. याचबरोबर आणखी एक प्रकरण आहे सुनीताताई आंधळे यांच्या बाबतीत. ते म्हणजे स्वतःचे आई-वडील नातेसंबंध कसे टिकवायचे, आई म्हणून कसं सांभाळायचं, वडील म्हणून कसं सांभाळायचं, वडिलांची सेवा कशी करावी, नेहमी आपल्या कीर्तनामध्ये काही ते प्रमाण देऊन सांगत असतात. त्या सुनीताताई आंधळे यांच्या वडिलांच्या बाबतीमध्ये सांगायचं झालं तर एक प्रकरण असं आहे. कोरोनाच्या काळामधलं जेव्हा त्यांच्या वडिलांना टीबीचा आजार होता, दम्याचा आजार होता आणि ते त्यांना सांभाळायचे नाहीत, तेव्हा ते पडून होते. जेव्हा त्यांचा मृत्यू झाला तेव्हा सुनीता आंधळे कुठे होती? हा सगळ्यात मोठा सवाल या ठिकाणी उपस्थित झाला आहे. एका माहिती देणाऱ्या व्यक्तीने सांगितलं की सुनीता आंधळे त्यांच्या संस्थेमध्ये असलेल्या मुलीचा गर्भपात करण्यासाठी एका डॉक्टरकडे गेल्या होत्या आणि तो गर्भ दुसऱ्या-तिसऱ्या कोणाचा नव्हता, तर तो गर्भ त्या ठिकाणी असलेल्या अभिमन्यू आंधळेचा, जो आता त्यांच्यासोबत नवरा म्हणून राहतोय. तो अभिमन्यू आंधळे आणि त्याचा तो गर्भ होता. तिथल्या वारकरी शिक्षण संस्थेच्या मुलीसोबत त्याने संबंध ठेवले आणि ती गर्भवती राहिली आणि या सगळ्या गोष्टी बाहेर येऊन आपल्याला आता जेल भोगावी लागेल या भीतीपोटी सदरील मुलीला घेऊन त्यांनी दवाखान्यामध्ये नेलं. मागे वडिलांचा मृत्यू झाला. अंत्यविधीपर्यंत त्या येऊन पोहोचल्या. मात्र वडिलांचा अंत्यविधी करायच्या वेळेला त्या ठिकाणी पोहोचल्या होत्या. वडील इकडे मृत्यू झालेले असताना त्या मात्र कुठे होत्या, तर त्या मुलीचा गर्भपात करण्यासाठी त्या बाहेरगावी गेल्या होत्या. आता मग बाहेरगावी होत्या की तिथल्या त्या आसपासच्या नातेवाईक असलेल्या डॉक्टरांकडे होत्या, या सगळ्या गोष्टींचा तपास होणं गरजेचं आहे. आणि गर्भपात नेमका कुठे केला या सगळ्या गोष्टींची सुद्धा पोलिसांनी चौकशी करावी. कुठल्या तरी एखाद्या निष्पाप मुलीचा त्या ठिकाणी बळी जाणार होता. त्याच काळामध्ये वडिलांचा मृतदेह घरामध्ये पडून असताना ही महिला राष्ट्रीय कीर्तनकार, हरिभक्त पारायण, हिंदूचे रक्षण करणारी महिला वडिलांचा मृतदेह घरात पडलेला होता आणि सदरील महिला त्या मुलीचा गर्भपात करण्यासाठी कुठे गेली होती आणि ती केव्हा घरी परतली, हे सगळं पंचक्रोशीला, सगळ्या जिल्ह्याला आणि संपूर्ण आळंदीला सुद्धा माहीत आहे. जो कोणी कव्हर करणारा माणूस आहे किंवा मग कव्हर करणारे तिला नेते आहेत, तेही त्याच चौकटीमधले आहेत असं म्हणायला हरकत नाही. जो कोणी मदत करणारा माणूस आहे तो सुनीता आंधळे यांच्यामध्ये अडकलेला आहे असं म्हणायला सुद्धा हरकत नाही. आता पोलिसांना एकच आव्हान आहे की पोलिसांनी आरोपींना अटक करावा, अन्यथा येणाऱ्या काळामध्ये तुमच्यावर मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित राहतील. जर पीडित लोकांचा बांध फुटला
सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने त्यांची काही वेगळ्या प्रकारची मानसिकता तयार झाली. जर कायदा सुव्यवस्था या ठिकाणी बिघडली तर शेवगाव पोलीस जबाबदार राहतील असं म्हणायला काही हरकत नाही. मित्रांनो, जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला याविषयी काय वाटते हे कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा.